अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील खाणीत व्यवस्था करण्यात आली। सकाळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते संकलित केलेल्या श्री गणेश मूर्तीची विधिवत आरती करण्यात आली। विधिवत गणेशाची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात क्रेनच्या सहाय्याने खाणीत उतरून श्री गणेशाच्या मूर्तीचे मनोभावे विसर्जन करण्यात आले। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, नागेश मेंडगुळे, विभागीय अधिकारी लोखंडे, उप अभियंता किशोर सातपुते, अभिजित बिराजदार आदी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता 11 विसर्जन कुंड तर 78 संकलन केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती संकलनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विविध ठिकाणांहून संकलन केलेल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे तुळजापूर येथील खाणीत विधिवत पूजा करून करण्यात येत आहे। तुळजापूर रोड येथील खाण, विष्णू घाट, गणपती घाट, त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड गणपती विसर्जनाकरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या ठिकाणी विधिवत पूजा करून गणेशाचे विसर्जन करण्यात येत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी श्रींची मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी 7 क्रेन, 3 होड्या, 104 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून 18 घंटा गाड्या, 3 RCS गाड्यांसह 8 मुख्य आरोग्य निरीक्षक, 50 आरोग्य निरीक्षक, 180 सफाई कर्मचारी तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्र, विसर्जन कुंड येथे 900 मजूर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हिप्परगा खाण, नियोजन भवन, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, नवी वेस्ट पोलीस चौकी या अग्निशामक विभागाच्या गाड्या उभ्या करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर डॉक्टरसह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे। विसर्जन कुंडातील सालाबादप्रमाणे बॅरिकेटिंग, फ्लेक्स, मंडप, लाईट, स्पीकर आदींची सोय करण्यात आली आहे। सोलापूर शहरात गणेश विसर्जनानिमित्ताने महापालिका आयुक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तींचे शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे असे आवाहन केले आहे। ज्यांना शक्य नाही अशांसाठी विविध 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। तेथून महानगरपालिकेच्या वतीने खाणीपर्यंत नेण्याची आणि विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे। 3 फुटांवरील श्री गणेश मूर्तीचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत करण्याचे नियोजन आहे। तरी विविध मंडळांनी यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी केले आहे। आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे गणरायांचं विसर्जन आहे, संपूर्ण शहरभरातून सुमारे 2 लाखांच्या आसपास घरगुती गणपती असतील, बाकी मंडळांचे गणपती असतील, याच्यासाठी सगळी चोख व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आमचे जवळपास 63 संकलन केंद्र आहेत, 11 घाट आहेत आणि याशिवाय जिथे आपण आता उभे आहोत तर ती हिप्परगा खदान जी आहे, याच्यामध्ये मोठ्या मूर्ती आणि इतर गणपतींचं संकलन केंद्रावरून एकत्रित केलेल्या असं विसर्जन इथे होणार आहे। तुम्हाला माझ्या मागे दिसतील की महानगरपालिकेने 4 मोठ्या क्रेन्स लावलेल्या आहेत आणि जी काही आवश्यक व्यवस्था आहे, मग ती लाईफ गार्ड्स पासून असेल किंवा इतर पोलीस बंदोबस्त असतील, कर्मचारी असतील, या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करण्यात आलेल्या आहेत। सगळ्या संकलन केंद्रांवरती ज्या काही वाहनं लावायची आहेत, ट्रेलर्स लावायचे आहेत, तिथून गणेश मूर्ती इथपर्यंत वाहून आणल्या जातील, ही सगळी व्यवस्था झालेली आहे। किंवा खड्ड्यांची दुरुस्ती असेल, प्रकाश व्यवस्था असेल, झाडांच्या फांद्या तोडणं असेल, सर्व अनुषंगिक व्यवस्था अगदी चोख पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। मी आणि माझी टीम इथे सगळेजण आहोत आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आजचा जो काही अनंत चतुर्दशीचा हा शेवटचा दिवस आहे, गणेश विसर्जनाची सगळी जी प्रक्रिया आहे तर ती निर्विघ्न आणि शांततेनं पार पडावी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत अशा याच्यासाठी जातीनं सगळेजण लक्ष ठेवून आहोत। याशिवाय उद्या सकाळी जो काही गणेश विसर्जनाचा दुसरा दिवस असतो, त्यानंतर आपलं शहर हे सगळं संपूर्ण स्वच्छ दिसेल आणि गणेश विसर्जनाचा जो काही परिणाम असतो, निर्माल्य किंवा इतर काही गोष्टी असतील, तर या सगळ्यांची व्यवस्था लावली जाईल असंही आम्ही नियोजन केलेलं आहे। माझी सगळं गणेश भक्तांना विनंती आहे की आपणही जे काही नियम असतील, आम्ही घाट आणि या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, संकलन केंद्र आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहेत, या सगळ्यांचा नियमांचं पालन करून आपणही हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि निर्विघ्न पद्धतीनं पार पडेल यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।